हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इथं ओळखलेच असेल थंबनेल वरून किंवा टायटल वरून. आज इथं आपण कोणती रेसिपी बनवत आहे. आज ना हो, माझी ना एक फजितीच उडाली होती. कारण अचानक असं काय घडलं, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर आपण इथं ना रेसिपीला सुरुवात केली आहे. तर सर्वात आधी पाहिलं असेल, की मी तुमच्याशी जे काही साहित्य आहे तेच शेअर केलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पुढे सांगेलच आपण काय-काय घेतले. त्याच्यासोबतच ना 2 लिटर इथं दूध जे आहे ते गरम करून घेतले आणि नंतर आपण काय केले, 1 वाटी इथे घेतलेला आहे खवा आणि थोडं-थोडं ॲड करून आपण इथं खव्याला जे आहे ना, तर पूर्ण मेल्ट करून घेतले आणि साइडच्या गॅसवरती आपण कमी म्हणजे लो फ्लेमवरती आपण दूध तापवून घेतोय, म्हणजे जेणेकरून आटवून घेतोय. तर आपण ना आधीच्या व्हिडिओमध्ये आहे ना, तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण शिरोकुर्मा वेगळ्या पद्धतीने बनवले. आता ही घाई गडबड होती आणि गडबडीमध्ये रेसिपी कशी शूट करायची आणि कशा पद्धतीने ही रेसिपी बनवायची ते तुमच्याशी मी शेअर करते. आता आहे तशा म्हणजे मी काही मेकअप वगैरे केलेला नाही का, थोडा-थोडा माझा शूट घेतलाय मी, की गडबडमध्ये कसं होतं आणि किती घाई धावपळीमध्ये कसं ही रेसिपी शूट करायची तुमच्याशी मी शेअर करते. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण एका कढईमध्ये काय केले साजूक तूप घेतले, जेणेकरून आपला जो मसाला आहे ना शिरकुर्म्यासाठी तो चांगल्यापैकी तळला जाईल. तर 1 वाटी तर मी घेतलेला आहे काजू, बदाम, चारोळे, पिस्ता आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण तेलामध्ये तूप सॉरी तुपामध्ये इथं थोडंसं लालसर होईपर्यंत ना जे काही ड्राय आहे ना, तर ते फ्राय करून घेतलेत. त्याच्यासोबतच आहे ना 1 वाटी इथे घेतलेलं आहे खोबरं जेणेकरून आपण ग्रेट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबतच आहे ना जे आपले खारीक जे असतात ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत ते पण इथं ॲड केलेत आणि 1 वाटी घेतलेली आहे शेवई. त्याच्यासोबतच आपण काय केले थोडंसं ना 1 ते 2 चमचे ते मी घेतलेलं आहे खसखस आणि त्याच्यासोबतच इथं घेतलेली आहे इलायची पावडर. आता तुम्ही इथं पाहिलं असेल, की आपला मसाला जे आहे ना, एकदम असा लालसर होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहिलं असेल, की इथं ना जे मनुके आहेत ते टम्म असे फुगलेत. म्हणजे कसं असतं, की ते लगेचच फुगतात. आपण मसाला चांगल्यापैकी भाजला गेला ना, तरच हे फुगतात बरं का फ्रेंड्स. तर आपल्या शिरखुरम्यासाठी मसाला एकदम रेडी झालाय. मी साईडला ठेवून दिले आणि आपण इथं ना दूध आहे ना, तर एकदम लो फ्लेमवरती एकदम आटून घेतले आणि दूध आहे ना चांगल्यापैकी एकदम आटल्या गेल्याच्या नंतर आपण इथं काय केले, जी शिरखुरम्याचा मसाला होता ना, काजू, बदाम वगैरे, शेवई, परत नारळ त्याच्यासोबतच आहे ना खारीक आणि हे ते मी पाहिलं असेल, की आपण काय केलंय सगळं मसाला ना, तर त्या दुधामध्ये ॲड केलंय आणि खरंच अशाही पद्धतीने जर तुम्ही शिरखुर्मा बनवला, तर खरंच खूप छान बनतो. तर म्हणजे असं तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवा छान होतोच. पण अशी एक ही पण एक गडबडीत म्हणली ना तरी चालेल. म्हणजे एका वेळेस ना 2 कामं होतात. दुसऱ्या गॅसवरती ना दूध पण तापलं जातं आणि एका साइडला ना मसाला भाजला जातो, की हे लगेचच होतं. 5 ते 10 मिनिटामध्ये तुमची रेसिपी बनून तयार होते. तिथं आपण काय केलं चवीपुरतं आहे ना, म्हणजे टेस्टनुसार आहे ना, ते साखर घेतली बरं का फ्रेंड्स. तर गोड आहे ना, जेवढं तुम्हाला हवंय त्या पद्धतीने तुम्ही इथं काय करा, इथं साखर घेऊ शकता. तर आपण इथं काय केलं, साखर वगैरे पूर्ण टाकल्याच्या नंतर आहे ना, तर आता हे शिवकुर्मा तर रेडी झालाय. तर साइडला ठेवून दिला. आता आपण इथं काय करतोय, गरमागरम भजी काढायच्या ते. आता मी ह्या वेळेस आहे ना, म्हणजे कसं की अचानक पाहुणे आले. तर गुलगुल्याचे पीठ मी कधी म्हणजे मळणार आहे आणि कधी मी काय करणार त्यासाठी मी काय केले, तर म्हणलं गुलगुल्याचे पीठ आहे ना, तर साईडला ठेवून देऊया. एखाद्या दिवशी ते निवांत कधी आले तर बनवूया. तर आता म्हणलं हे पटकन होणारी रेसिपी म्हणजे फक्त भजी. त्यासाठी मी कांदा भजीसाठी ना एकदम 2 ते 3-4 असे मोठे-मोठे कांदे घेतलेत. त्याला ना असं गोल राउंड शेपमध्ये कट करून घेतल्यात. त्याच्यासोबतच ना आता कांद्याचा थोडा चुरा करून घेतलाय. आता खेकडा कांदा भजी म्हणा, काही म्हणा तुम्ही. तर मी काय केलेत अशा पद्धतीने ना एकदम कुरकुरीत होईपर्यंत ना असे कांदे तयार करणार आहे. म्हणजे सॉरी भजी तयार करणार आहे. तर आता मी त्याच्यामध्ये काय केलं थोडीशी हळद घेतलीये. दुसरीकडे थोडासा होममेड मसाला ॲड केलाय आणि हो, आपण आहे ना जी अजवान असतं ना म्हणजे ओवा हातावरती थोडासा क्रश करून घेतला.
चवीपुरतं मीठ ॲड केले आणि त्याच्यासोबतच नाही तर मी बेसन पीठ घेतलं. तर बेसन पीठ म्हणजे जेवढे आपल्याला हवे तर 2 मोठे चमचे ते मी घेतलेले आहे आणि त्याच्यासोबतच आहे ना, आता आपण इथं काय केले, मस्तपैकी थोडंसं पाणी ॲड केले आणि नंतर आपण काय केलं, इथं पीठ जे आहे ना, ते आपण मळून घेतोय आणि फटाफट आता भजी बनवायला घेऊया. तर इथं ना मी सोड्याचा अजिबात वापर केलेला नाहीये. तर मला इथं ना भजी ना एकदम असे कुरकुरीत हवे होते. कारण सोडा टाकल्याच्या नंतर आहे ना, एक असा मऊसूतपणा येतो. तर आपल्याला इथं मऊ भजी भजी ना बनवायचे नव्हते. तर इथं मी काय केले, सोड्याचा वापर न करता फक्त साधं सिंपल आणि हिरवी मिरचीचा पण कशाचाही वापर केलेला नाही. एकदम साध्या पद्धतीने तुम्ही इथं भजी बनवल्यात आणि तुम्ही पाहू शकता आपली भजी ना एकदम खरंच खूप छान झाले होते. तर आता गॅसचा फ्लेम चालू करून ना तुम्ही तर पाहिलं असेल, की भज्यासाठी आपण तेल टाकले. तेल चांगल्यापैकी ना तापल्या गेले. त्याच्यासोबतच मी हाताने न टाकता चमच्याच्या साहाय्याने फटाफट इथे मी काय केले भजे आहे ना, त्या तेलामध्ये सोडलेत. आता तुम्ही पाहिलं असेल, की अलटी-पलटी करून एकदम कुरकुरीत होईपर्यंत तिथे मी भजेला ना तेलामध्ये फ्राय करून घेते. तुम्ही तर पाहिलं असेल, की भज्यांचा कलर तुम्ही पहा आणि कशाप्रकारे दिसते ते पण तुम्ही पाहू शकता. एकदम तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने आपले भजी आणि शिरखुरमा झालेला आहे. आपण पहिल्यांदा जे भजी टाकले होते ना, ते एकदम म्हणजे बनवून तयार झालेत. आता दुसऱ्यांदा मी हे काय केले, तेलामध्ये ना फटाफट इथं भजे टाकून घेते, की जेणेकरून जेवढे आहेत तेवढे इथं पूर्ण होतील. आणि आता पाहुणे आले म्हणले तर त्यांच्यासाठी आपण अचानक येऊ द्या, कशी येऊ द्या, आपली तयारी असावी. तर माझ्याकडे तर म्हणजे मी कधीही पाहुणे जरी आले ना, तर माझी तयारी पूर्ण असते. का आता असा विचार काय काय करायचा, की काय करू मी, काय बनवू? असा जास्त मी काय टेन्शन घेत नाही. फक्त हो 2 मिनिटात माझं काय रेसिपीच्या डोक्यात येतं आणि चला म्हणलं आता फटाफट आहे ना आणि त्यांना म्हणजे पाहुण्यांना जायचं होतं. त्यासाठी म्हणलं आता काही ना काही आपण झटपट काय होणार आहे, दाल बिर्याणी वगैरे तर होणार नाही. त्याला तर भरपूर वेळ लागेल. 1.5-2 तास तर लागतातच ना. समजा आता भाकरी वगैरे समजा बनवायचं म्हणलं की वेळ लागतो. पण अशा पद्धतीने जर जायचं म्हणलं की ही जवळपास रेसिपी तुम्हाला सांगू का 25 ते 20 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छानपैकी असं एकदम पोटभरही खाता येईल अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि फायनली माझी तुम्ही तर पाहू शकता कशाप्रकारे इथं प्लेटिंग पण केली आणि हो, त्यांना देण्यासाठी मी हे ना तर त्यांच्यासाठी प्लेटिंग तर तयार झाली आणि हो, ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करत राहा. आणि हो, ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.